चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। ठाणे डिस्ट्रिक्ट के सामाजिक संगठन भारत मुक्ति मोर्चा, बहुजन क्रांति मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा और राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा ने मिलकर आने वाले विरोध प्रदर्शन के मौके पर 24 जनवरी को शाम 6:30 पर एक प्रेस कॉन्फ्रेंस रखी गई थी। इस प्रेस कॉन्फ्रेंस में संगठनों द्वारा 28 जनवरी 2026 बुधवार को ठाणे डिस्ट्रिक्ट ऑफिस में होने वाली रैली के बारे में डिटेल में जानकारी दी गई है। संगठनों के पदाधिकारियों ने साफ किया कि यह रैली संविधान पर हमला करने वाली आरएसएस की बीजेपी सरकार के खिलाफ होगी। साथ ही ये भी ऐलान किया गया है कि अगर इस रैली के बाद हमारी सभी मांगें नहीं मानी गईं, तो विरोध के अगले पड़ाव के तौर पर 22 फरवरी 2026 को नागपुर में आरएसएस हेडक्वार्टर पर एक बड़ी रैली निकालने और घेराव किया जाएगा। संगठनों ने दावा किया है कि इस विरोध प्रदर्शन में राज्य और देश भर से बड़ी संख्या में बहुजन, मूल निवासी, शोषित और वंचित समुदाय शामिल होंगे। इस मौके पर राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ के जोनल प्रेसिडेंट, सीईसी कोष प्रेसिडेंट जीबी जाधव, महाराष्ट्र राज्य बामसेफ समीक्षा जनरल सेक्रेटरी सिद्धांत बर्वे, भारत मुक्ति मोर्चा ठाणे जिला इंचार्ज बालासाहेब गायकवाड़, भारत मुक्ति मोर्चा ठाणे जिला वाइस प्रेसिडेंट संजय शिल्पे, महाराष्ट्र राज्य मीडिया इंचार्ज सुरेश जगताप, बहुजन मुक्ति पार्टी कल्याण लोकसभा प्रेसिडेंट आदि मंच पर मौजूद थे। यह जताया गया कि यह आंदोलन संविधान, लोकशाही, सामाजिक न्याय और समानता की रक्षा के लिए निर्णायक होगा। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, कल्याण। हे आंदोलन 4 टप्प्यामध्ये करत आहोत आम्ही। त्याच्यातले 2 टप्पे झालेले आहेत। निवेदन, धरणा प्रदर्शन आणि रॅलीचं 3ऱ्या टप्प्यातलं आंदोलन 28 तारखेला कलेक्टरच्या या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर देशातल्या नागरिकांना हक्क अधिकार अबाधित राहावे याच्यासाठी 22 तारखेला आरएसएस आणि बीजेपी हा देश चालवत आहे त्याला रोखण्यासाठी आम्ही 22 तारखेला नागपूरला आरएसएसच्या कार्यालयावरती महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कारण हा देश सध्या बीजेपी चालवत नसून तर आरएसएस चालवत आहे। याचं उदाहरणच आपल्याला मी सांगितलं तर मोहन भागवतांची जी वक्तव्य आहेत या आताच्या कालावधीमध्ये सोशल मीडिया मधली किंवा पेपर मधली कटिंग, भास्कर सारखं दैनिक असेल, या दैनिकामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या देशामध्ये जी मिलिटरी आहे त्या मिलिटरी मधल्या एससी एसटी ओबीसी ना काढून त्या ठिकाणी त्यांना अधिकार कुठल्याही प्रकारचा देण्यात येऊ नये आणि याचाच अर्थ असा आहे की ह्या देशाचं जे राजकारण आहे, या देशाची जी व्यवस्था आहे ही आरएसएस चालवत आहे। म्हणून आरएसएसच्या कार्यालयावरती हे महारॅलीचं आयोजन आहे। पहिल्या टप्प्यामध्ये कलेक्टरला निवेदन देण्यात आलं। दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी आम्ही धरणा आंदोलन केलेलं आहे। या देशातूनच का म्हणजे संपूर्ण काय तर पूर्ण परदेशातून हे संघटन परदेशात 17 देशामध्ये कार्यान्वित आहे। त्या ठिकाणाहून कमीत कमी 20 लाखाच्या आसपास नागपूरला लोक 22 तारखेला येतील। आज जवळजवळ भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्या माध्यमातून 88 संघटना ज्या सहयोगी संघटना आहेत, ज्या भारत मुक्ती मोर्चाच्या आहेत, त्याचप्रमाणे पिछड़ा वर्ग मोर्चाच्या ज्या जवळजवळ 30 ते 40 संघटना आहेत, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे जे छोटे छोटे राष्ट्रीय पक्ष म्हणजे प्रादेशिक पक्ष आहेत किंवा जिल्हा लेवलचे जे पक्ष आहेत, अशा प्रकारचे जवळजवळ 50 पक्ष या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। नागरिकांना काय आवाहन करतो? नागरिकांना आवाहन आम्ही करतोय की आपले अधिकार वाचवण्यासाठी आपल्याला कोणीही या प्रशासनामध्ये बसलेला सहकार्य करणार नाही। ते अधिकार आपल्याला आंदोलनाच्या माध्यमातून मिळवावे लागतील। तर त्याने याच्यासाठी या आंदोलनामध्ये आपण सक्रिय सहभाग तुमचा द्यावा आणि या आंदोलन सक्सेसफुल करावं।